विकेट तिथे नाही मिळाली तर तो नो बॉल राहणार आहे, ही गोष्ट मी क्लिअर करतोय. आणि त्याचप्रमाणे आणखीन एक नियम आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा की बॉल जेव्हा प्ले मध्ये असतो तेव्हा अंपायर्सला न सांगता तुम्ही क्रीज सोडू नका. अन्यथा तिथे जर अपोनंट टीमने तिथे अपील केली तर तो रनआउट दिला जाऊ शकतो. येस, बॉल प्ले मध्ये असेल तर तुम्ही अंपायर्सला न सांगता क्रीज सोडू शकत नाहीये. तिथे तुम्हाला अंपायरची परवानगी घ्यावी लागेल. अदरवाइज फिल्डिंग टीमने जर तिथे अपील केली तर रनआउटची विकेट तिथे दिले जाऊ शकते. इथे बॉल निसटला, मिळतील या 4. आणि अंडरआर्म क्रिकेट जरी असला तरी सुद्धा रन्स तर मिळणारच आहेत. थ्रो वगैरे वरती देखील तुम्ही रन पळून काढू शकता, ती मुभा तुम्हाला आहेच. आणि किपरच्या हातामध्ये बॉल गेला तरी सुद्धा तुम्ही पळून रन्स काढू शकता, ही गोष्ट देखील मी तुम्हाला क्लिअर करतोय. बॉल दरबार कव्हर्सला आता फील्ड झाला, सामना देखील सुरुवात झालेली आहे. चेक सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या साख्याने धावपळक आता जाऊन पोहोचला 8 वरती, 8 ऑन द बोर्ड. बट इथे पहा दरम्यान लॉंग ऑफला बॉल फील्ड होतोय तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इथेही सिंगल कंप्लीट केली जाईल. धावपळक आता जाऊन पोहोचले 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. ऑन साइडला फटका बॉल डायरेक्टली जाईल बाहेर आणि बॅटरलाही जावं लागेल बाहेर. झटका लागला पगला. साहिल बॅटिंगसाठी आलाय. साहिल आलाय आणि आता साहिल जाईल देखील. झटका आणखीन एक. विकेट आणखीन एक. 2 धक्के या ओव्हर मध्ये लागले आणि षटक देखील समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आहेत 9. दुसरा बॉल अवेलेबल करून द्या ग्राउंड मध्ये. आणि आताही ड्राईव्हचा फटका आला. फिल्डर आहेत उपस्थित. बॉल फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि पप्पू रणवी यांचा बॅटमधनं जर लगातारचे 3 चौकार येतात तर भागीनाथ पाटील साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. आणि विकेट हॅट्रिक काढण्यात आली तर 1000 दिले जातील. आणि दरम्यान बॉल फील्ड झालाय, सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या साख्याने धावपळक आता जाऊन पोहोचल्या 11 वरती. आणि दरम्यान बॉल तर फील्ड झाला आणि इथे पहा अखेरता बॉल फील्ड झाला आणि अंपायरचा काय इशारा तिथे आला. काय नो बॉल आहे की नाही, नाहीये ना. पप्पू रणवी आणि शिवनाथ ही जोडी आपल्याला क्रीज वरती पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल आणि ते पहा आपल्या मिस येतोय डॉट. फार वेळ बॅटरकडे होता बट खरं तर फायदा घेऊ शकले नाहीयेत. निर्धाव चेंडू येतोय आणि हा बॉल देखील अलॉंग द ग्राउंड स्क्वेअर लेगला चाललाय. तिथे बॉल फील्ड केला जातोय. मिडल सिंगल आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण विचार केला तर खेळही समाप्त झालेला आहे 2 षटकांचा. आणि 2 षटकांचा अखेरता धावफलक आहे 13 आणि खेळ लागला येता 12 चेंडूंचा या पहिल्या 17 मध्ये. यात नंतर होणारा सामना शेवटची लढत लीग स्टेज मधली ती राहणार आहे. टीम रायझिंग रायडर्स आणि
टीम तुळशीराम स्मृती आणि रायझिंग रायडर्स मध्ये तो शेवटचा सामना असेल. व्हाईट बॉलचा इशारा तिथे आला. प्रशांत पारधी आणि करण पारधी यांच्याकडून 4,000 प्रशांत पारधी आणि करण खेळताना यांच्याकडून 4,000 रुपये. पप्पू रणदिवेने 3 चौकार मारले. बॉलर रिव्ह्यू व्हाईट बॉलर्स आहे. ओके, कंटिन्यू करा. चला, विकेट किपर स्वतः सांगतात व्हाईट बॉल आहे. नेक्स्ट बॉल आणि आता यष्टन सवेद क्लीन बोल्ट, विकेट मिळेल. प्राइज अनाऊन्स करणारच होतं, पण त्याआधीच बॅटर आता निघाले डगआउटचा दिशेने आहे. झटका आणखीन एक. बॅटर आता आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि पहिलाच बॉल गिफ्ट वाला बॉल आहे, कारण नो बॉल दरम्यान पडलाय आणि त्याच्यावरती सिंगल देखील कंप्लीट झाली आहे. बॅटर बॅटिंग करण्यासाठी जे आलेत रुपेश पारधी. डाव फळक जर आपण पाहिलं तर ते मी पोहोचवतो, पण हा फटका जबरदस्त आला आणि फिल्डरची साथही मिळाली आहे. येतोय चौकार. 20 धावा धाव फलकावरती. हा महत्वपूर्ण चौकार. आणखीन एक चांगला फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. सिंगल पेक्षा जास्त आता रुपेश पारधी यांचं लक्ष नव्हतं, कारण जर लक्ष असतं तर 2 धावा इझिली झाल्या असत्या. इतका वेळ तिथे होता, पण लक्षच नव्हतं आणि त्याचमुळे कुठेतरी या बॉलवरती सिंगल. आता स्वीपचा फटका खेळायचा होता. बॉल प्रमाणे लॉंग द ग्राउंड चाललाय स्क्वेअर लेगला. इथेही सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावकडक आता या एका धावेचा साख्याने टीम टोटल आता 22 धावा. अजूनही काही चेंडू या ओव्हरमध्ये लागलेत. जागा बांधून खेळलेत, बट चांगली फिल्डिंग. कपसला तो फिल्डर आगे आणि त्या फिल्डरच्या कतकाटीवरती तुम्ही जाऊ नका. अजूनही या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर एक चेंडू आगे अजून. एक चेंडू आणखीन आगे या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल या थर्ड ओव्हर मधला. शेवटचा बॉल तो देखील ड्राईव्ह केलाय आणि बॉल फील्ड होतोय तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगल खेळ समाप्त 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरता धाव फलक आहे 24 आणि चेंडू लागले येते 6. विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालं. अल्पेश पारधी यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल आणि सुरुवात दरम्यान झाली आहे विकेटने. विकेटने सुरुवात झाली आहे. हॅट्रिक साठी प्राइस जसं अनाऊन्स झालं पहिल्याच बॉल वरती विकेट. आणखीन 2 बॅक टू बॅक विकेट आले तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. आणि दरम्यान आता बॉल चाललाय मागे घोष क्षेत्राकडे आणि मिळेल दरम्यान ही सिंगल. काय विजय पारधी नो बॉल. चला, अंपायर्सने दिला निर्णय मान्य करा, खेळायला सुरुवात करा. 1+1 या 2 धावा आहेत. नेक्स्ट बॉल. आता जागा वाढून खेळण्यात बॉल डायरेक्टली जाईल आणि आता घडलं काय, बॅटर का थांबलेत. येस, विकेट आगे. झटका आणखीन एक. बघा, विकेट हॅट्रिक साठी प्राइज अनाऊन्स झालं आणि बॅक टू बॅक विकेट नाहीयेत. पॅन वरती बॉल, दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल आणि आता बॅटर कुणाल आलाय बॅटिंग करण्यासाठी. हा देखील पॅन वरती बॉल, आताही दिशा खराब, आणखीन एक अतिरिक्त रन आणि स्कोर कार्ड आता 28. आणि हा फटका चांगलाच होता, बट फिल्डिंग देखील तिथे चांगली पाहायला मिळाली. सिंगल इथे मिळेल आणि सिंगलचा साखीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 29. प्लेन मेस
येतोय हा निर्धाव चेंडू आणि आता चेंडू लागलेत या पहिल्या सत्रामध्ये येते 2 चेंडू लागलेत. फिल्डर आहेत द्रमांड. काऊ कॉर्नरला बॉल फील्ड होतोय. सिंगल मिळेल. स्ट्राईक आता कुणालकडे असेल आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. आणि दरम्यान पहिलं सत्रही समाप्त झालं. अंडरआर्म क्रिकेट असंच असतो. फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट. इथे आमची डोळ्याची पापणी देखील हल्ली नाही की शेवटचा बॉलही पडला. पहिल्या सत्रही समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 31 आणि 32 धाव्यांचा टार्गेट सेट केलं टीम पार्थ एंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम युतिका एंटरप्राइजेस. टॉस आपण करूया. टीम तुळशीराम स्मृती टीम आणि त्यांचा अगेन्स्ट रायझिंग रायडर्स. चला दोन्ही संघांचे संघनायक. चला आपण यायचे टॉस साठी. टॉस आपण करूया. दोन टीमचे कॅप्टन आहेत इथे. फक्त तुळशीराम स्मृती टीमचा कॅप्टन आपण या. तुळशीराम स्मृती टीमचा कॅप्टन या. भागीनाथ पाटील साहेबांना मी विनंती करतो. साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. साहेबांच्या शुभेच्छा. आपण टॉस करूया. लीग स्टेज मधली शेवटची मॅच आहे. पाटील साहेबांच्या शुभेच्छा. आपण टॉस करीत आहोत. कॉल कोण करतोय ते सांगा. कॉल रायडर्सचा असेल. JPL असा कॉल आहे. बट आता रिटॉस करावा लागेल. रिटॉस आपण करीत आहोत. JPL असा कॉल आहे. JPLच आलाय. रायझिंग रायडर्स टॉस जिंकला. फक्त निर्णय सांगा. फिल्डिंग टॉस कंप्लीट झालाय आणि रायझिंग रायडर्सने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. मॅच कडे आपण वळूया. आणि पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळही झालेला. 2च धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. आउटसाइड एज कॅच पकडली जाईल. विकेट येईल. विकेट दरम्यान आली आहे. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधला आणि इथे आलाय हा चौकार. आणि पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 6 धावा. खेळ लागला आता येत्या 3 षटकांचा आणि जिंकण्याकरिता करायचा आहे 26. चला थांबू नका अजिबात कारण अजून देखील भरपूर सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सो त्यामुळे फिल्डिंग सेट करा आणि या दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. 18 मध्ये 26 करायचे आहेत. हा सामना जिंकण्याकरिता टीम विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालं प्रशांत दादांकडून. आणि दरम्यान विकेट कीपर थांबले आणि त्यानंतर पॉइंटचा फिल्डर आला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेचा साखेने टीम टोटल आता 7 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. टार्गेट जर आपण पाहिलं तर तितका मोठा नाहीये पण सुरुवात शांत झालेली आहे आणि ही शांत सुरुवातच त्रासदायक ठरत आहे बॅटिंग टीम साठी. पॅन वरती बॉल अदलला. डॉट बॉल दरम्यान येतोय. निर्धाव चेंडू येतोय. आणखीन एक दबाव आता वाढतोय बॅटर्स वरती आणि वळवला ऑन साइडला. फिल्डर आहे. चान्स नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. आता मिळतील किती ते पाहावं लागेल. घोषित क्षेत्रामध्ये बॉल आहे. नो बॉल नाहीये ना. आहे विजय पारधी. नो बॉल आहे की नाही. आहे आणि ही एकच धाव आहे. घोषित क्षेत्रामध्ये बॉल गेला म्हणजे 1+1 या 2 धावा मिळतील आणि स्ट्राईक देखील रोटेट होईल आणि 2चा साह्याने धाव फलक आता 9 ऑन द बोर्ड.
आणि या ओव्हरमध्ये अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. ऑन साइडला फटका, फिल्डिंग चांगली लागली आहे. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इथेही सिंगल कंप्लीट केली जाईल. जिंकण्याकरिता जर आपण विचार केला तर अजून देखील रन्स भरपूर करायचे. सामना अजून खूप बाकी आहे. टीम टोटल 10 वरती, जिंकण्याकरिता 22 करायचे. फुल टॉस, फिल्डर आहेत लॉंग ऑनला. इथेही जर आपण पाहिलं तर सिंगल देखील घेतली नाहीये बॅटर्सने. डॉट बॉल येतोय. 32 धावांचं टार्गेट आहे. पॅन वरती बॉल लागलाय. बॉल आताही मागे चाललाय घोषित क्षेत्राकडे. मिळेल ही सिंगल आणि स्कोर कार्ड या एका धावेचा साखी. आणि टीम टोटल आता 11 वरती, 11 ऑन द बोर्ड. आणि अजूनही या ओव्हर मध्ये 1 चेंडू बाकी आहे. आणि अंतिम बॉल वरती देखील येईल सिंगल. आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. आणि 2 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड 12 चेंडू लागलेत. 12 आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता करायचं 20. 12 मध्ये 20 धावा आणखी करायचं आहे. नवीन गोलंदाज शिवनाथ. 12 मध्ये 20 करायचं. पॅन वरती बॉल लागलाय. सिंगल घेतली जाईल, पण सिंगल डबल आता काम बनणार नाहीये, कारण 11 मध्ये आता 19 लागला. अरुण पारधी यांच्याकडनं अनाउन्समेंट झालेली आहे. विकेट हॅट्रिक जर आली तर 2000 रुपये दिले जातील. फुल टॉस, 3 लगातारच्या चौकारांसाठी ते प्राइज आहे. माफी आहे सुद्धा. 3 लगातारचे चौकार जर येतील तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज दरम्यान दिले जाणार आहे. अरुण पारधीसाठी ते प्राइज आहे. पण इथे आली आहे विकेट. सफलता, झटका लागला हा दुसरा. तुकाराम फिरांगणे, अरुण पारधी या दोन्ही बॅटर्स पैकी कोणत्याही बॅटरचा बॅटमधनं लगातारचे 3 चौकार आले तर प्रशांत दादांकडून 2000 दिले जातील. बट हा आलाय नो बॉल. खरं तर 3 चौकार तर बाजूला राहू द्या, पण सध्याच्या घडीला आता इथे रन्स बनणंही अवघड झालाय. आणि तुकाराम फिरांगणे यांचा बॅट मध्ये 1 चौकार जरी आला तरी सुद्धा सचिन म्हात्रे यांच्याकडून 1000. क्या बात आहे. आणि हा फटका जबरदस्त आला. क्या बात आहे. चाबुक शॉट, चौकार. कडक फटका होता. 1 तर आला, आणखीन 2 आले तर 2000 मिळतील. बट हा बॉल अलॉंग द ग्राउंड चालला. काऊ कॉर्नरला मिळेल सिंगल. खेळ देखील समाप्त झाला 3 षटकांचा. आणि 3 षटकांचा अखेरता धाव फलक जर आपण पाहिलं तर 21 वरती चेंडू लागले 6 आणि 6 मध्ये आता करायचा 11 धावा. 6-11चं समीकरण या सामन्यामध्ये रागलेलं आहे. 6-11चं समीकरण रागलं. हनुमान पारधी यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक जर आली तर त्यांनाही 2000 रुपये दिले जातील प्रशांत दादांकडून. आणि इथे बॅट निसटली आहे. बॉल घोषित क्षेत्रामध्ये गेला. सिंगल मिळेल. 5 चेंडू लागलेत. 5 मध्ये आता करायचं 10. हनुमान पारधी आले, त्यांनी विकेट हॅट्रिक काढली तर प्रशांत दादांकडून 2000 दिले जातील. 5 मध्ये आता 10 करायचे आहेत. हनुमान पारधी गोलंदाजीसाठी आले आणि पहिली सफलताही त्यांच्यासाठी आली आहे. विकेट. अल्पेश पारधी यांच्याकडनंही 2000 दिले जातील. 1 विकेट तर आली आहे. आणखीन 2 आले तर टोटल 4000 भेटतील. 4000 आणखी मिळतील. जर आणखीन 2 विकेट आले तर ते देखील बॅक टू बॅक. 4 मध्ये 10 करायचं. विकेट हॅट्रिक सर आपण उल्लेख केलाच, बट सध्याच्या घडीला बॅटिंग टीमला 2 चांगले फटके हवेत. 4 मध्ये 10. आणि हा फटका जबरदस्त आलाय. गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. महत्वपूर्ण येतोय हा चौकार. आणि आता चेंडू लागले 3 आणि 3 मध्ये आता करायचा 6 धावा. 3 मध्ये 6. कमबॅक आता झालाय बॅटिंग टीमचा. टीम युतिका एंटरप्राइजेसचा. बॅकफुट वरती जाऊन पंच केला. हा बॉल देखील गॅप मध्ये. आणखीन 1 चौकार
आणि आता 2 मध्ये करायच्यात फक्त 2 धावा. एका क्षणाला असं वाटत होतं की 4 मध्ये 10 बनणं फार अवघड आहे, पण काय 2 कडक फटके आले. बॅटर निकेश यांचा बॅट मधनं 2 मध्ये 2. हा बॉल सोडून दिला. एक एक्स्ट्रा आता मिळेल, म्हणजे आता हे तर सुनिश्चित झालं की एक तर हा सामना युतिका एंटरप्राइजेसचा, एक तर सुपर ओव्हर. आणि या फटक्यासोबत सामना समाप्त झाला आहे की नाही पागलं जाईल. आणि क्लोज वाटतंय, क्लोज वाटतंय. बॅटर तर निघालेत, चेक केलं जाईल. क्लोज वाटतंय. सॉफ्ट सिग्नल देखील आउट आला. 2 मध्ये 1 हवी होती आणि इथे विकेट जर आली तर 1 बॉल 1 समीकरण या सामन्यामध्ये राहणार आहे. तिसरं पंच, थर्ड अंपायर. विकेट आली आहे. आता 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. डॉट बॉल जर आला तर सुपर ओव्हर, सिंगल जर बनली तर सामना युतिका एंटरप्राइजेसचा. बॅटर आता दाखल झाला. बॅटर कोण? प्रिन्स बॅटिंग साठी आलाय. तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. अरुण पारधी. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. डॉट बॉल जर आला तर सुपर ओव्हर, सिंगल जर बनली तर सामना युतिका एंटरप्राइजेसचा. शेवटचा बॉल, 1 बॉल 1 धावेची गरज. आणि आलाय आलाय हा डॉट बॉल. पहिली सुपर ओव्हर जांभूलपाडा प्रीमियर लीग 2026 मधली. क्या बात आहे, काय सामना रंगला. चला विनंती असेल लवकरात लवकर तशीच फिल्डिंग सेट करा. बॅटिंग टीम तुम्ही ग्राउंड मध्ये काय येतात? फिल्डिंग टीमलाच फिल्डिंग सेट करायची आहे. फक्त 2 बॅटर्स पाठवा. चला ओपनर्स पाठवा, फक्त तुम्ही डगआउट मध्ये बसा. सुपर ओव्हर जे कोणाकडनं नाही झालं ते पार्थ एंटरप्राइजेसने केलं.